हॅलो, नमस्कार. सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज डायरेक्ट व्हॉईसपासूनच सुरुवात केलेली आहे, कारण की खूपच घाई झालेली गडबडमध्ये. त्याच्यामुळे डायरेक्ट व्हिडिओलाच सुरुवात केली. आज नाही कुणाला नमस्कार वगैरे कोणाचं स्वागतही नाही केलं, सॉरी म्हणेन. डायरेक्ट किचनपासूनच सुरुवात केलेली आहे. तर सुरुवातीला ना खूप अर्धी कामं तर माझी आवरून घेतलेली होती मी. आणि त्यात आता मी पीठ मळायला घेतलेलं आहे. हे मी पुऱ्यांचं पीठ मळते. ते इथे मी 2-2.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आणि 2 ते 3 चमचे बारीक रवा घातलेला आहे. क्रिस्पी होण्यासाठी मी रवा वापरलेला आहे. इथे थोडासा बारीक रवा घातला तर क्रिस्पी होतात पुऱ्या, त्यासाठी इथे रवा वापरलेला आहे. पीठ मळून घेते. पीठ मळून मी अर्धा तास तरी ठेवून देणार आहे आणि जेवायच्या वेळेलाच ह्या पुऱ्या करून घेणार आहे. तर पुऱ्यांचं शक्यतो शूट घेते नाही घेते ह्याची मला आयडिया नाही आहे, पण आज पनीर आणि मटरची भाजी करणार आहे. त्याचा नक्की मी व्हिडिओ पूर्ण रेसिपी मी शेअर करणार आहे. आणि छोटीशी टिप्ससुद्धा की मी पीठ पूर्ण मळून झाल्यानंतर गोळ्याला मी तेल न लावता मी पाणी लावले, कारण की रवा घातला आहे पिठामध्ये. वरती पीठ सुकावं नाही म्हणून मी पाण्याचा हात व्यवस्थित चांगला फिरून घेतला आणि मग पीठ ठेवले. आता इथे भाजीचं वाटण काढायचं आहे, मग त्याची तयारी करून घेतलेली आहे. ही कढई मी सकाळी भूमिकला टिफिनला नाश्ता वगैरे जो स्नॅक्स दिलं त्यासाठी मी घेतली होती. तर तेलाचीच कढई होती म्हणून मी ही घासली नव्हती, डायरेक्टली तीच कढई इथे वापरलेली आहे. आणि थोडासा व्हिडिओ स्किपसुद्धा झाला माझ्याकडे, कारण की मला वाटलं कॅमेरा चालू आहे आणि कॅमेरा बंद झालेला. तिथे कढईमध्ये 1 चमचा तेल तापत ठेवलं. कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि इथे काजू माझ्याकडे नव्हते म्हणून मी मगजच्या बिया हे सगळं एकत्र मिश्रण करून तेलात परतून झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं बारीक गॅसवरती वाफ काढून घेणार आहे. एका साईडला मशीनसुद्धा झालेली आहे. तर ड्रायरचे कपडेसुद्धा मी काढून चेअरवर ठेवलेत की काम करता करता वाळतसुद्धा घालून घेईन. इथे बघते एक वेळा टोमॅटो वगैरे सगळं सॉफ्ट झालं पाहिजे तोपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. गॅस बंद केला आहे तरी 5 मिनटं त्या वाफेवरतीच झाकण ठेवून दिलेलं आहे मी. जो कांदा टोमॅटोचा जो मसाला शिजवून घेतलेला आहे ना, तो पण आता थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. आता इथे दुसरं भांडं घेतलं आहे. आता ह्याच्यात डायरेक्टली मी भाजीला फोडणी देणार आहे. तर इथे मी पनीर घेतलेलं आहे. हे 1/2 किलो पनीर घेतलं होतं. पनीर मटर करणार आहे. दोन्ही टायमाची भाजी आत्ताच करणार आहे म्हणून मी 1/2 किलो पूर्ण पनीर वापरणार आहे. आणि पनीर भूमिकला खूप आवडतं. ज्या दिवशी पनीर बनतं ना त्या दिवशी त्याची नाश्त्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचं पनीरचाच नाश्ता, पनीरचंच जेवण असं चालू असतं त्याचा कच्चट स्मेल निघून जाण्यासाठी थोडंसं तेल घेऊन मी कट करून परतून घेणार आहे. काही जास्त परतणार नाही आहे, एकदम बारीक गॅसवरती हलकंसं परतून घेणार आहे. एका साईडला पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे. पीठ पण चांगल्यापैकी मुरलं आहे, पण एकदम मुरलं का सॉफ्ट, म्हणजे एकदम बिना पिठाच्याच मला पुऱ्या लाटायच्या आहेत. पण शक्य झालं तरच मी व्हिडिओ घेणार आहे. जेवताना म्हणजे खूपच घाई वगैरे होते म्हणून नाही. आता इथे माझ्याकडे नॉनस्टिकचा पॅन नसल्यामुळे हा थोडासा इश्यू येतोच. थोडंफार का होणार, ते पनीर थोडंफार खालती लागतंच. आता हा जो मसाला कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि मगजच्या बिया घेतलेल्या आहेत, तो मसाला मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. अंदाजेनं मी 2 चम्मच भरून मगजचे बी घातलेले आहेत. नाही तर इथे काजू असते तर 10-12 काजू आपण टाकले तरी, काजू असलं तरी काम होऊन जातं. एकदम बारीक आणि अशी एकदम स्मूथ ही पेस्ट वाटून घ्यायची आहे. पनीर आता थोडंसं परतून झालं का आता मी एका भांड्यामध्ये ना जो नॉर्मल पाणी आहे ना ते एका भांड्यामध्ये घेऊन तळलेलं पनीर डायरेक्टली त्या पाण्यामध्येच काढून घेणार आहे. ह्याने पनीर कडक होत नाही फ्राय करून झाल्यावरती पण, आणि सॉफ्ट राहतं, खायलासुद्धा चांगलं लागतं. तर डायरेक्टलीच भांड्यातून मी काढून त्या पाण्यात घातलेलं आहे आणि ते पाणीसुद्धा भाजीलाच मी यूज करणार आहे. ते पाणी फेकून नाही देणार, तेच भाजीला आपण पाणी वापरू शकतो. इथे पुन्हा तेच भांडं घेऊन त्यातच मी 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. थोडंसं फोडणीला जिरं घालायचं आहे आणि जो मिक्सरला वाटलेला मसाला आहे ना
तो घालायचा आहे. 1-2-3 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे आणि लगेच आपले जो बेसिक मसाले आहेत, घरगुती मसाला इथे मी घातलेला आहे 2-2.5 चमचे. धना जिरा पावडर, हळद पावडर, किचन किंग मसाला, गरम मसाला, जो काय मसाले आपल्याला घरगुती घालायचे रोजचे बेसिक ते इथे घालायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. फक्त आता मसाले वगैरे घालून झाल्यानंतर त्याचं तेल चांगलं सुटेपर्यंत तो मसाला चांगला आपण भाजून घ्यायचा. आता इथे धना पावडर माझी पूर्ण संपलेली, म्हणजे होती तेवढी मी अर्धा चमचा इतकी घातलेली आहे. पूर्ण वाटी हे करून चांगलं तेल सुटून द्यायचं. आणि इथे आता माझ्याकडे कस्तुरी मेथी आहे, तर मी कस्तुरी मेथी पण थोडीशी घालणार आहे फ्लेवरसाठी. असेल तर घालायची, नसेल तर ह्या स्टेपला कोथिंबीर बारीक चिरून घातली तरी चालते, त्याचाही फ्लेवर खूप छान येतो. माझ्याकडे होती म्हणून मी इथे घातलेली आहे. व्यवस्थित चांगला मसाला हा परतून झाला आहे. बघा कढईने किती छान तेल सुटलेलं आहे. आता जितकं पनीर वगैरे ते आपण फ्राय करून पाण्यात घातलेलं ते पनीर घालून घ्यायचं आहे. हळूहळू पनीर तुटू नये म्हणून हळूहळू व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे. आता इथे माझ्याकडे फ्रीजन वाटाणे आहेत म्हणून मी डायरेक्टली ते वाटाणे असेच घालणार आहेत. आता काय वाटाण्याची सीझन नाही आहे, मग फ्रीजनच वाटाणा जिथे तिथे असतो. आणि जरी नॉर्मल आपला वाटाणा घातला तर सोलून वगैरे स्वच्छ धुवून त्याला उकळून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये बॉईल करून मग वाटाणा घालायचा की थोडं म्हणजे पनीर कसं सॉफ्टच असतं. मसाला फक्त शिजवून घेतलं का पनीर घातलं का 5 मिनटात भाजी रेडी होते. झटपट अशी ही भाजी होते, जास्त वेळसुद्धा जात नाही आहे. फ्रीजन वाटाणा आहे म्हणून डायरेक्ट घातला आहे. आता मसाला पनीर वगैरे सगळं घालून वाटाणा वगैरे घालून झाल्यानंतर जितपत आपल्याला पाणी घालायचं आहे, केवढी घट्ट ठेवायची आहे पातळ ठेवायची आहे त्याप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं. मिडियम फ्लेमवरती चांगली एकदम उकळी येऊन द्यायची. जो आहे तर रेसिपीचं थोडंफार शूट घेतलं, त्याच्यानंतर काहीच व्हिडिओ शूट केला नव्हता, काही नाही. संध्याकाळ झाली, नंतर भूमिका उद्या शनिवार रविवार स्कूलला सुट्टी आहे. मग आज खालती खेळायला गेला, पाऊस पण थांबलेला वगैरे. मग फ्रेंड सर्कल आज सगळे काही खाली उतरलेले, मग तो खेळायला गेला खाली. मुलांचा सुद्धा आवाज येत असेल किंचाळायचा ओरडायचा वगैरे. तर आज पाऊस नाही आहे म्हणून सगळीच मुलं खेळायला उतरलेली आहेत, तर खालती खेळत आहेत वगैरे. मग म्हटलं आता काय नाही, थोडंफार मला अजून भांडी वगैरे घासायची आहे. देवपूजा वगैरे माझी संध्याकाळची वगैरे देवपूजा झाली. किचनमधलं थोडंसं आवरायचं आहे. त्यानंतर म्हटलं अजून एक रेसिपी शेअर करेल. मग पापडाची चटणी करायची आहे, तर ती 2 दिवसापासून करू ती राहूनच जाते. तर ती रेसिपीही मी आज शेअर करेल ह्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ किचनमधली थोडीफार कामं बाकी आहेत ती आवरून घेते आणि मग पुढे व्हिडिओ मी कंटिन्यू करते, रेसिपी पण शेअर करते. चल आता आली डायरेक्ट किचनमध्ये. संध्याकाळचं काही करायचं नव्हतं, आता फक्त मला पापडाची चटणी करायची होती आणि चपात्या करायच्या होत्या. संध्याकाळी चपात्या पाहिजे होत्या, तर डबा बाजूला दिसतच असेल चपात्याचा. चपात्या वगैरे करून घेतल्या. वरण वगैरे सगळं दुपारचंच आहे. पनीरची भाजी, भात वगैरे सर्व काय आहे. तर इथे आता तेल तापून घेतलं आणि पापड हे तळून घेणार आहे. आणि एक खोलगट भांडं घेणार आहे. पापड तळून त्या खोलगट भांड्यामध्ये काढणार, कारण की सगळे पापड तळून झाल्यानंतर चुरायचे. प्लेटमध्ये नॉर्मली घेतले तर सगळीकडे किचनमध्ये तो पसारा सगळीकडे इथे तिथे उडणार. त्यापेक्षा खोलगट भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तळून पापड काढायचे. सगळे पापड इथे तळून घेतले. असं खोलगट भांडं घेतलं, थोडंसं नॉर्मली थंड झाले का हाताने हे अशा पद्धतीने चुरून घ्यायचे की जेवढे बारीक पाहिजे ना तसे आपण हाताने बारीक करून घ्यायचे. आता इथे ना माझ्याकडे ह्या स्टेपला तळलेला कांदा नव्हता. एकदम ब्राऊन असा तळून आपण बिर्याणीला कांदा वापरतो तो तरी नरम पडलेला असतो, पण जो फ्राय केलेला ऑनियन सुकवून वगैरे जो थंड क्रिस्पी करतो ना, तो इथे घातला ना ह्याच्यामध्ये की खूप सुंदर लागतो. पापडची चटणी खूप छान लागते. आता इथे मी जिरं पावडर, हळद थोडीशी, लाल मिरची पावडर, थोडासा चाट मसाला हे सगळं घालून मिक्स करून घेणार आहे आणि एक एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. तयार आहे पापडाची चटणी. चला मग व्हिडिओचा इथेच एंड करते. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, येणारे व्हिडिओ बघायला जर आवडत असेल तर आवर्जून सांगेन चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका.